मध्ये 12 ते काय रे अरे तुम्हाला होता डिस्कनेक्ट करायचं कधी यायचं बरं मला तेवढंच काम आहे तू डिस्कनेक्ट करा अरे पण तू काय चाललंय काय चाललंय थांब 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 सांग तू यायचं नाही का मग तुझं काय आले तू आला का आता एक येडा घातला दुसरा येडा आला अरे मला समजला काय समजलं आम्हाला माझ्या गळ्यातला ताई ताई लागा तात्यांनी हाणलं तोंड सुजूस तर तुला कोण म्हणलं नाही कोण सुचलं तर काय झालं बा दलिंदर ताई ताई म्हणून माझी गावात घालवतो का सगळ्या गावात चर्चा उठली अमरला तोंड तुझा आला का पण तुझ्या पाण्यासाठी आयला गावात तुला लाज वाटते का सांग की तुला तू साऱ्या गावात करतो पाण्यासाठी वय ही सगळ्या गावात चर्चा तोंड वकील गाव आहे. मारलंय लागा तात्याने अरे साडेसाठी ना त्यांनी माझ्या प्रेमात वाटवत त्यांनीच केलं बाबा काय करू सांग बरं आता विरडू का सांग बरं तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? तुला मार खायचा का तुला मी चप्पल द्यायला आलो ना का चप्पल जीव लगायला का मला कर म्हणायला का तू शिवाय अरे ह्याच्या डोक्या परिणाम तर नसेल हे जे ना आपल्या दोघात झालं हे केलं मला काय कळणार नाही तुम्ही ऐकूनच घ्यायला का माझं सांग बाबा काय झालं तुझं आमचाच पातका करतोय पुरीसाठी दोस्ताला माझ्या अमरला अरे 3 वेळा तुला सांगतोय ती विषय काढ नको पुरीचा हाणला म्हणून काय काढतो तोंड सुजलंय गेला काय टाकसाळ्या अरे तुला काय घ्याय रे पुरीसाठी मार म्या खाल्ला तुझ्या काय बापाच गेलं पण लगा तू माझ्या अमर जीवातला ताईत आहे लगा ताईत असलं ह्याचं काही कळणार नाही नेमकं काय येते अरे बाबा तू का डोक खातो माझं जा नाही तर आमचं डोकं इतकं गरम झालंय तू पुरा मार खायचा का परत तुला? आहे ना मी गदळ माणूस आहे मी. अरे खरे करत ती सगळं आग लावली हिनी पूजेला आणि पुन्हा हिथून रडतंय मकर. आम्हाला दावलं रडाय बी आला आता काय कर माहिती का सरपान फिरपान घेणं आम्हाला पिटून ती ती एकदा म्हणजे तेवढंच मुलगी राहिलं काढली. तुझं 3 वेळा एक विचार विचार आता सगळं विचारून बसलं एक विचारलं म्हणून काय झालं विचार इच्छित माझं मनच राह नाही बघ विचार वाटतंय रन नको नीट सांग सरकार नालायक 36 गावात माणूस नाही नाश्ता आहे तू मला माहिती आहे मी एक विचारू का आता आम्हाला विचार बाबा काय विचार वत चुलीत पाणी वत वत तुझा जन्म चित्रासाठी झाला ना आम्ही उत्तर द्यायला झालोय अरे मी तुमच्या भल्यासाठी करतोय ना काही तू बऱ्यासाठी नाही कर काय माझं बोल करायचं माणूस आहे यामुळे नाही ना माझं बोल करायचं काय केलं पूजाच्या बापाला सांगितलं पूजाच्या घरी तिला सांगितलं पूजाला मार बसवला कुणाची माणसं मारली गावात भांडणं लावली सगळ्या गावात घडा लावला पण तो काय करता अजून कोणी मी काय तुझ्या काय माझ्यावरच येत गेला का सगळं कोण करत ही अरे तुमच्या भल्यासाठी करतोय मी काय माझ्या भल्यासाठी मला काय आमदार बिमदार केलं होतो भल्यासाठी करतोय अवघड आहे बापा बरं आता एक विचारू का विचार बाबा जीव राहत नाही रे तुझ्यासाठी घे ना तर माझा मुक्का मग जीव राहत नाही तर जीवातला आहे मित्र सांग पूजेचं तुझं लग्नच व्हायचंय मला तर दिसाना मला वाटतंय तुमचं सक्सेसफुल हे घडत नाही प्रेम वाचा मला वाटतं तू झेर फिर घेतोस का काय करतो ह्या कुठे तू उठ तू तिकडे कोण आले बघ आड मोठे दलिंद्र असलं ही त्यामुळे बोलतो बघ 7:30 तूच बोल तो बोलवले का मी बोलवले मी आज नाही बोललोय दलिंद्र माझ्याच बघ मग तू चोरतोय बसून तिथे कशाला काय केलं मी म्हणलं त्याला येईन माझ्या बोकाने बसतो पूजापाशी होते तो बाजूला उभा राहिला तात्याला निलं सोडून मी तर वाचवलंय ना तुला तात्याला निलं सोडून दिलं तिकडून मला तो अरे मी धरल्यामुळे तर वाचला आणि खाल्ला असतो तू आमरे तुला काय तात्या का तुझ्यापेक्षा बारीक होतं म्हणून तर मी धरून लावणार ना त्याला बरं चला आता गावात तुला सांगू मला मारलं नाही मी सांगत मी काय काय ना सांगायला तुला गजन लावलंय का तू तुझ्या मनाने आलाय सांग माझ्या मनात आलं बघ आपण दोस्त म्हणलं जा सांगा काय सांग? गावात करते तू काय माहिती का मला भाषण काय सांगू काय तुझं म्हणणं असेल ते सांग पण ती पुन्हा ती काढून मारलंच का कितीच हाणलं कोणी हाणलं काय केलं तुला वाटतं मी चेष्टा करून तुझी चेष्टा तू नाही करणार तुझा विश्वास आहे काय विषय काय काम आहे सांग काय नाही म्हणलं बघा चौकशी करा तर की जेवण आलात का त्या चौकशीवर तू पुन्हा
सगळ्या गावाने चौकशी केली तुम्ही चौकशी काळजी करायला आलं तुझी हा मग काळजी म्हणजे चौकशी काय म्हणतोय सगळी जेवण बिवण कर की जरा जेवण नाही लागा काय झालं माहिती फक्त मला लय टेन्शन आलं त्यामुळे मला असं वाटतं निवांत बसा टेन्शन घेऊन काय उपयोग आहे का टेन्शन घेऊन काय मी आत्महत्या नाही करणार फक्त ते मला एकटं राहायचंय आत्महत्या नाही करणार तू जेवला ना सकाळ धरून काय जेवायला आपण जेव्हा येतो की येतो तुझ्या घरी जेव्हा येतो बाबा नक्की का तुला काय वाटतं का मी काय हसायचं नाही उपाशी राहू नको रे नाही उपाशी घरी राहणार जा ना सकाळ धरून इथं हिंडतोय कुठं पण गावात अरे गावात गेलं की सगळी माणसं नाव ठेवतात मार खाल्ला मार खाल्ला मग ते हानचं काम आहे जसं गावात करा टपसा बी गावात करतोय ते खाल्ला प्रेमासाठी मार खाल्ला मी खाऊ दे मोर फक्त मी मार खाईन पण मला पूजाला मार खाऊन द्यायचं नाही पूजाला त्रास होऊन द्यायचा नाही माझं फक्त एवढंच म्हणणं पण फक्त गावात झालं ना पाहिजे झालं आता जाय व्हायचं राहिलंय का काय गावात माणसातले हे बघ मग तुला आता कळलं का मला पहिल्यापासून कळत होतं गजाला गजा गावात करतो तुम्ही गजाला सांगताय सगळं गजाला सांगत नाही गजा आमच्या येऊन ऐकून जातो गजाला आम्हाला सांगाय आम्ही काय शेण खातोय का पण तुम्ही आता विषय काढता बोलता ना तुम्ही बोलायचंच नाही त्याला तू जा तुझ्या घरी तू जेवायला पण तू बाकीचं काय मला गप्प मार ये बरं का 100% येतो मला फक्त महागारी आला काय करू नको स्वतःहून ये येतो बाबा सांग तुझ्या मम्मीला येतो जेवायला म्हणून सगळं स्वयंपाक करतो फक्त चालतं, नक्की ये. चालतं. हो, नक्की. टेन्शन काय घेऊ नको नाही बाबा काही टेन्शन आयला कुणी बी येतंय शिकूनच जाते मला असं कर तसं कर मी काय कुठे चोरी फिरी केली कुणाच तो ही एक डोक्याला वाकच झालाय माझं अय का बसला असा काय नाही लागा बस काय असं का दुष्काळ पाडले बसता काय नाही अरे एक काम होतं लागा काय अरे एक पोरगी आहे आपल्या गावात त्याला पोरग बघायचंय गावात पोरगी आहे पोरग बघायचं हा म्हण कुठलं पोरग पोरग आहे आमच्या नातेवाईकातलं बर हा ती बघायची पोरगी बघायची का हा अरे होत असलं चांगलं तर काय करायचं बरं आहे की मग लावत ना हा तेच म्हणलं काय आणि आमचं 30-35 वर्ष झालं तर तुला का पोरगी बाज कळलं नाही लोकांसाठी बघतो का अरे आमच्या ते नातेवाईकातलं आहे म्हणून बघायची रे पण आमचं काय असं म्हणतोय ना मी जाऊ त्याचं काय हा. नाही दे सोडून बर हा जायचंय बघायला कुठं बघायचं ते हाय आमच्या नातेवाईकात पण पोरगी कुठे या अरे आपली म्हणजे तात्याची पूजा तात्याची हा आणि आमऱ्याला काय लावतो का पंतरोळ्या वा हे करायला जायचंय येड्या बघायला भाऊकाच्या आमऱ्याचं प्रेम आहे मला काय माहिती लागा पण तू पुन्हा तिने काय सांगतो इथं गेले गेले अरे जायचंय खरंच जायचंय लागा बघायला ए जा पुन्हा जर त्या नाव काढलं का नाही तात्याच्या पुरीचं त्या पूजीचं काना खाली जाऊन ये अरे जातो थांब आता ए निघ लय लागला की इथं हे करायला इथं 40 वर्ष झाली माणसाला तरी कळा ना तुझ्या जर आमरची नाही झाली ना हे लक्षात ठेवा ना कुणाची सुनतीत नसतो कळन तुला ह्या आंब्यासाठी ना आपण जीव बी द्यायला तयारी आहे. बघतो त्याला हे अमर लागलं तर नाही ना तुला जाऊन दे मोरदी लागलं काय म्हणलं तात्या तुला मला नाहीत काय म्हणून बरं माझं काय चुकलं सांग बरं तिथे तुझं नाही रे काय चुकलं तात्याचं येड्यासारखं करतो पण मी काय त्यांना म्हणलो का मी त्यांना हात उचलला का मी त्यांना फक्त एकच म्हणलं की माझं काय चुकलं तर सांगा बरं मी काय वेगळं काय केलं का सांगा बरं तरी ऐकत तुझं सांग बरं जाऊ दे बरं मी काय चोऱ्या करतो का मी काय लांडीला बडतो काय केलं मी सांग बरं जाऊ माझं दे रे ते डॉक्युमेंट काढून टाक माझ्यासाठी आता डोक्यात काढून मग काय करायचं डोक्यात तीच गोष्ट राहणार का नाही तर काय म्हणा सांग बरं तो का आता पूजा कुठला तर निर्णय घ्यावा लागणार आता तुला मग पुन्हा तरी एक जण निवड करलं मातीत करावं ताकीत करावं लागलं बघू ना बघू आता कवर बघा सांग बरं की असं तुला ताप देते म्हातारा मला ताप देते गजा सगळ्या गावात पिरतो या हा मला कुठं तोंड दावा जागा राहील नाही तुला तर म्हणलं ना मी जाऊया निघून अगं जाऊ पण बघितलं काय गजन गावात किती केलं उठलं सुटलं की मग मला कोण म्हणते मार खाल्ला पूजेसाठी मार खाल्ला पूजेसाठी आणि मग मला खाल्ला हा पूजेसाठी तुमच्या काय बापाचं गेले गजा म्हणला का गजानं अख्खा गावात म्हणतंय गजाचा विषय सोडून दे सगळं गावात म्हणते तो पूजेसाठी गजाने मार तर खाल्ला माझी वाट लावली सगळी. जाऊ दे ती माहिती ती निलाट माणूस आहे नालायक माणूस आहे तर जाऊन दे हो मी आता पैशाचं नियोजन करायला चालू करतो आपण जायचं मग जायचं काय बी होईल बरं तू जा आता तात्या पुन्हा काय तर तुला हानी केली मुशील हा, जा तू जा तुझं घर आहे आता हा मी जातो ए बाप्पा बोल बोल काय रे बरं झालं काय झालं काय बाप्पा
तात्या गेलं होय. अरे काय झालं तुला रडायला? टक्कल केलंय म्हणलं तात्या गेलं काय? मिशा बिशा तुला दिसत नाहीत होय. कोणता तात्या घालतो, कोणाचा घालवतो, आजारी पडलो होतो म्हणून केलेला काय तुझ्या आई? अरे मग तू बोलतोच आहे तसं तर हाणून आहे तर काय करू तुला? जाऊ दे हो असू दे, मला 100 रुपये पाहिजे. अरे बरोबर आहे तुझं. 100 रुपये तुला पाहिजे म्हणून मग आमची घालवतो का तात्या ना अमुकन तमुकन हिन तीन सरळ सांगायचं. मला 100 रुपये 100. मी आताच काम होऊन आलोय का? 100 कुठलं आणि काय कुठलं? उद्या सकाळ सुद्धा उजळू देत नाही. सकाळ नको काय नको, दुनियाला शेंड्या लावतो, मला नको शेंड्या लाव. 100 रुपये दे 100. गरज नाहीत का पैसे बघ माझ्याकडे? बघ बघ. दाखवू का तुला कपडे हो काढ? बाबा नको नको. काय रे? काय झालं? तुम्हाला कालपासून बघतोय भाऊ मी. अरे काय झालं? काय सांगायचं तुम्हाला? तुम्ही माझ्या जीवात आहे, ते माझ्या काळजात असल्यामुळे. बर. ते तात्या तुम्हाला विनाकारण शिव्या देतोय. अरे कशामुळे शिवाय देतोय? हा तुला घोडाच लावतो भाऊ. हे चल बर त्याच्याकडे. भांडणं कर नका बरं. चल चल त्याच्याकडे. बरं का भाऊ, भांडणं कर नका, माझं सांगायचं काम आहे. हा. राम राम भाऊ. ए टाकल्या. काय झालं तुला? काय लगा? हा? खाली बसा भाऊ, खाली बसा. झालं खाली काय? बसा भाऊ. झालं काय? बसा खाली, खाली झालं बसा. काय? सांग ना मला. बसा खाली. काय लगा असं का भजाड्यावानी बोलतो? आल्या का काय भाजाळल्याने बोलतो म्हणजे काय लगा? तुला कवा कळायचं? काय झालं काय राजा? मला सांग. झालं काय विचार बाबा? गजा काय म्हणतो ते? काय म्हणतो रे गजा? मी काय ना भांडणं लागलं. काही कळीचा नारद आहे. ह्याच्या का नादी लागला वाईट माझ्यावर तुम्ही कसं आणताय? अरे पण ती म्हणतोय ना. काय म्हणतोय ती? हा? शेण खातोय ती? अहो पण तुम्ही माझ्यावर कसं आणतो? तुमच्या दोघात काय झालंय हे ते? बाप काय म्हणतोय तुझं बघ की. मला काय बोलताय ते आता? मला काय माहिती तुमचं काय भाऊ, झालं ते? तुला एक सांगू का? हा. या वैर तर नको आधी लागू तुझ्या पायार पडतो बाबा मी. ही वैर अरे पण ती म्हणतोय ना. अरे ती काय बी म्हणे. ती जर तुला म्हणलं खा तर खाणार का? मी कसं खाणार? मग तो मानल्याशिवाय. अर्थ ती म्हणल्यावर खाणार का? खाणार का? तुझं नाव घेतोय ना टाकल्याचं. ती काय बी घेईन. ती मग वैरी माझा. पण मी काय म्हणतोय, तुमचं काय झालंय काय दोघाचं? अरे काय झालं रे काय गजे? झालंय काय तुमचं? तू तुझं मुस्काट फोडीन बर का मी. माझ्या नावाला लागून ते नावता ते माझं. हा भाऊ हे ध्यानात ठेव तू. काय लागा तुम्ही दोघं बी चक्रमय गड्या. जातो उठून ते जायला ए, सगळं. अरे भाऊ काय झालं? काय भाऊ, लागा, काय खरंय तुम? बरं झालं खेत्राला गेली ती. का रे काय झालं? ती तुम्हाला शिव्या देत होता म्हणून मी कबूल करायला आणलं होतं. अरे याडपटा मला आधीच तू सांगायचं का नाही? आता कसं आहे, माझं म्हणणं आहे की गावात शांतता असावं, वाद नको, किरकिर अरे नको. शांत तात्या. तुझा बोर्ड लाव का? गजा शांतता प्रिय आहे. हो म्हणून तुम्हाला सांगायला आलतो. बर हा काय झालं? ती जाऊ द्या. हा पूजाचं ना अमरचं काय चाललंय? लय काय? वाईट झालंय हो. काय झालं रे? कसं सांगायचं का माझं? हा सांग सांग सांग. पूजाचं ना अमरचं प्रेम प्रकरण वाढलंय म्हणतात लय. अरे गाढवीच्या झाला आला. आणि इथं वाढत राहाय 4-5 पेढ चोराव काय? मग त्याला चापाण्यापुरतं पैसे. ओ गजा भाऊ, काय लावलंय तुम्ही? तुझ्या जनावर टाकतो वराटते जनावर सकाळ बसून. ओ माझे जनावर सकाळीच माझे पप्पा घेऊन गेलेत माहिती का चरायला. अरे वा, आणि हे काय झालं ठेवायचं? काय राव आता ही तरी खाऊ दे ठेवा. गेला का? ही तरी ठेवा. मुक जाणार का एक म्हणून अख्ख्या गावाला वाटतं का आमच्या पेंड्या? ए बाबा राहिलं. हा हा मग काय हा? मग आम्ही असं सोडून द्यायचं का? अरे होय, पण आता ठेवलं की आता बाबा. ठेवलं की हा ठेवलं काय आता. राव तुम्ही? बाबो माझ्यावर तुम्ही कसं आणता रे पहिल्यापासून? मग तुम्ही केलंच तसं तर म्हणणार नाही काय का? केलंय? आमच्या शेटच्या घरावर मोठ्याला डेपसा टाकलाय की तुम्ही. अरे त्यांच्या घरावर आधी डेपसा पडलाय. हा आता पडलेला मी बघितलाय. काय पडलाय सांग मला. नाही आता तुमच्या सोबत काय बोलण्यात अर्थच राहिला अरे नाही. सांग की काय झालंय ती. आता सांगतोच तुम्हाला. सांग. काय हो पूजाला तात्या किती मारतात. तुम्ही का असं केलं त्यांच्या अयो बाबतीत? काय झालंय? अहो शेटला त्या दिवशी मारलं तात्यानी, हा. पूजाला मारलं. तुम्ही असं दोन पक्षी नव्हतं अहो एका ह्याच्यात मारायला पाहिजे होतं. अरे होय, पण माझं काय त्यांच्या भल्यासाठी केलं तर मी सगळं. काय भल्यासाठी? हा तुम्ही राव त्यांनी प्रेम करत होते आणि तुम्ही कुशाला त्यांचं प्रेम तोडलं अहो तात्याला सांगून. अरे होय, पण ती माझ्यावर कसं येतंय? येत तुम्हीच केलं आणि तुमच्यावरच येत हे सगळं. बाबा कमाल आहे गाडी आता ही. आता बघा तुमचं तुम्हीच.
मी व्यवस्थित करतोय सगळं त्यांच्या फायद्याच्या होत्या गोष्टी या. मग आता एकच करावं लागेल आपल्या दोघांना. काय तात्याला गुडीत बोलावं लागेल. कुठे तात्या? तात्या आता इशीत असं. चल बघू, चल. सांगू समजून. चालतंय. हा चल. तात्या काय चाललंय तात्या? तुला दिसत नाही बसलेलं? म्हणलं काय चाललंय काय नाही. बसलेलं चांगलं. तात्या काय चाललंय? काय तात्या लयच निवांत बसले. तात्या आईला ही 7:30 काय म्हणा आल्यावर तुम्ही सकाळ सकाळ बसावं म्हणलं. घरी जावं ती कार, हिथे तुमचा कार. अहो तात्या मी माझ्या दुसऱ्या कामाला चाललो होतो, हा. पण आता दिसलं रस्त्यावर म्हणून आता तात्याला भेटून जावं म्हणलं. काय चाललंय काय नाही. तुझं कुठलं काम होतं रे बॅलिस्टर? मला बाहेर काम होतं थोडं. बरं काय काम काय सांग मला. काय चाललंय मग आता कसं काय काय पूजाला पोरं पाहुणा फिरणं बघताय? तुला नेमकं काय म्हणायचं? चौकशीला पाठवलं काय त्या आंबऱ्यानी माकडानी? नाही नाही नाही, त्याचा काय दोष आहे? मग काय त्याचा काय दोष आहे? हा? काय त्यांचं काही दोष आहे का आमच्या शेटचा? काय दोष आहे त्याचा? तुझ्या शेटचं तर बघतो रे मी जरा दम. तुझं शेट लय तात्या, शेट तसं नका शेट म्हणू राव. काय घेऊ का टाकू येऊ त्याला? रे म्हणजे मी म्हणलं टकुराव या तुम्हाला. पार इथं वगाडी येईल माझं. हा, काय रे? नाही नाही, मी काय म्हणतोय, हा इकडे तिकडे पोरग फोडकूस तर ते काय कशाला तात्या तुम्ही? गावातले गावात आहे, म्हणजे परत भेटाय बी. बेटा येईल लांब जाता येत नाही, प्रवास नाही, गाड्या गाज्या नाही. गाज्या गाज्या थांबतो का बघू तुझं टंगड मोडू. अहो अमर चांगला पोरगा आहे. अरे तिला किती बी स्थळ आहे त्यातलं का? परवा दिवशी तहसीलदारचं स्थळ आलत. बाबो काय बाबा? सांगा बरं कुठली कुठली स्थळ आलेली? का रे तू चौकशीला आलं का हे चमच्या? हो नाही हो तात्या, मी शेट कशाला तसं, तसं- हा? मी कशाला मी आलोय. तिथे जाऊन झक मारा काशी करायला बरे. हो तात्या काशी लांब राहिली अहो. काय काशी मारण बुकी ना 32 बाहेर काढीन. तात्या दुधाचं दात आहे राव. आणि मग काय करायचं मला दुधाचं दात? अहो पण त्या लेकराला तुम्ही कशाला खवळताय? हा हा अरे ती माकड नाही का आंबरिया, हा त्याचा प्युअर स्टील आहे. अहो खरं माणूस ते आहे, तुम्हाला नेहमी सांगतोय. परगावाच्या इकडे तिकडे बघण्यापेक्षा चांगला पोरगा आहे, जुळवून टाका ना. असं काय करतो तुम्ही? मग काय कर अहो आता मरला. हा कार त्या माईला ही 7:30 पनवती. सकाळ सकाळ आली धक्क मारायला. सजना हो बघतो तुम्हाला मी आता. हा लय तुमचे गमजे झालेत. आईला ही 7:30 आली. पोरगीच नसल बसले त्या आमरापाशी गुलू 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 करत. नाही ना त्याच्या घरीच जाऊन बघतो मी. आमऱ्यापाशी शी कार्टी बसली असं गुलू 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 गप्पा मारली रागू महिन्यासारखी. बघतोच मी. हा बघतोच जरा. कार्टे पूजा इकडे. काय ग लय सावळा बोलणं चाललंय काय व तात्या? अरे जेपरे आंबरे आलता का इथं? आणि आमरे इथं कशाला येईल? आंबरे इथं. अगं वा ग वा काय बनवा बनवी करते. अहो तात्या जरा संशय घ्यायचं कमी करा. अगं तुझ्याच वयात नाही गेलोय मी. हा म्हणून तर तुम्हाला असलं काहीतरी वाटतंय बघा. म्हणून तर तुम्हाला असलं काहीतरी वाटतं. लाज वाटत नाही तुला जरा थोडीफार जनाची नाही म्हणायची. अहो तर तुम्हाला कोण म्हणले तेव्हा इथं आंबे? अरे ह्या वयात एवढा त्रास देते तुम्हाला? हो घरी कुठे आहे हो? पाहू पाहू ना, मुलीला पाहायला आलो आम्ही. तुम्ही होय? हो आमचा मुलगा आहे हो. मुलगा आहे होय? हो हाय राव पलीकडे पलीकडे. कुठं किती लांब आहे हो? इथनं पहिल्या आडीतनं गेलं ना हा. जवळच आहे की. का हो पोरगा काय करतो? पोरगा ठीक आहे पुढं बसलाय हो. बरं हाय येत ना आडीतून जावा. पण ती होत नसतं सक्सेस बरं का. का हो? काय नाही जावा जावा तुम्ही चांगली पोरगी. नाही पोरगी चांगली जावा तुम्ही. तात्याने गेम केलीच म्हणायचं माझी. आता मी बी ह्यांचं पटांगणच करत असतो. नाही ह्या पुरीचं लग्न आज मोडलं तर नावाचाच आमर नाही मी. चला आमर आता उठा आता लढ.
राम राम. या 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 या. झाला जाय होय काय गाडी हो होत राम 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 राम. तात्या आलं का पाहुणं मला जरा उशीर झाला बरं का? असू द्या. चला 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 गेलं ऊस. आता चालू झालाय हो आता शिक. बरं किती काय ऊस तुमचा? हाय 30-40 एकर आहे हो. बरे बरे मस्त आहे आनंद आहे. काय करणार मुलगा मुंबईला असतो पुण्याला आता म्हातारपणा ही कामं आम्हालाच करायची आली. काय करता? या 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 बसा. बस बाबा बस नवरदेव माणूस आहे, बसा. इकडे इकडे बस. काय रे तू कशाला आला इथं? काय नाही म्हणत तात्याकडे जाऊन यावा. काय काम आहे? काम काय म्हणजे असंच जाऊन तर यावं म्हणलं. पाणी आणता घरात उठ उठ पाणी आणता. कोण आहे? गजा नावाचं पोरग ही हा मोठा ठेवी करतले गावात. हा त्याला तेवढंच काम आहे. होय बर बर बर. चांगला ऐकते करावं तुमचं बी पण. हा? मग काय? तुमचं काम लगे एका मिनिटात हा. ऐकतो. क्रेडिट जास्त आहे म्हणत तुम्हाला. हा. होय 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 द्या पाणी द्या पाहुण्यांना बर असले की चांगले की द्या. नवरदेव पाणी घेतलं. बरं. पाहुणा आहे ते. हे जरा पोरगी बघा आलो आता आपण. काय काय करतो पोरगा? वर्गा पुण्याला आहे हो. सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आता लागला 1 वर्ष झालं. तरी 30,000 पगार असेल. नाही 25 आहे बघा. बर बर बर. ते पोरगा बघा. कशाला वाढून आम्ही नाही सांगू. पोरगा आणि चांगला पण देखणा आहे. 20 एकर बागायत आहे राव. हे मग काय राव आणि लय एकटाच जकाचा. मुलगा आहे. लय उपकार झाले हो, लय भारी काम केलं. अहो मगाशी तुमचा फोन आलता ना त्या फोनवर पाहुण्याला बोलून घेतलं. हा वा 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 हा. वा वा. मग पाहुण्याला बरं लगेच फोन केला की लगेच आले नाही, पाहुणे. ती पाहुणे आलं ते बी बरं केलं. हा, मग लगेच. हा हा बरं केलं बरं. आणि मग काय तर काय पोरगा बी लय काय बरं झकास आहे का नाही? ऐका ना. आपल्याला पसंत पडलं बाबा. हा, हा. पोरगा हा आता मुलगी काय करते मुलगी? मुलगी का? हा अहो माझी मुलगी ग्रॅज्युएट आहे. होय. आता एमपीसीचा अभ्यास करते ती. होय का? हा? अरे वा वा. हा. मस्त, अहो, मस्त. पोरगी काय लय फटाकली. हा हा, एकदम हुशार. हा. कॉलेज मध्ये पहिला नंबरच होती तिचा. कोण आहे? हा कोण आहे? का हो? नाही येड पोरगे आमच्या गावात. अहो काका असं नाही विशेष पत्ता आम्हाला ह्या पोराने सांगितला मग अशी मग काय सांगितलं. मला का अहो मी हाय हा, हे मुलीच्या घरात हा मग ह्या पोराने सांगलंय पण हिंड कसं काय म्हणतात आणि मग मी 1 नंबर पोरगा आहे हो. आणि मग त्याच्या खरं खोट आहे. 1 नंबर 1 नंबर. हा अरे काय 1 नंबर. गावात 1 नंबर हुशार आहे बाहेर. मग? ऐका की पूजा आहे का नाही तिचा वर्गमित्र आहे. हा ची मैत्री पहिल्यापासून आहे. बर काय आता तुमच्याबद्दल मग अशी कळलंच होय ना. आपल्या हातून सेवा म्हणलं चहा पाणी द्यायचं आपलं. होय 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 होय. सेवा. तुम्हाला सांगतो त्यातली खडूस माणसं असतात ना ती आधी मिळालेली बरी. का रे तसं नाही हो. तुम्हाला नाही म्हणत मी. बघितलं हे तात्या कसं इथं. गजे चहा आण बरं. नाही, नाही, आंबर जातं. ए, नाही, नाही, आंबर तू चहा बस जा इथं. घरातनं चहा. तू नको, ए, आणू तू आणू. पाहू. ओ, तू आणायची चहा. आणतोय चहा. हाय हो ती माणूस. अहो, मोठा माणूस आहे राव. आणि मी नाही नाही आण दे आण त्याला आण तू बस. नाही नाही तू बस. थांबा ती तात्या. माणूस आणतोय राव. अहो तुम्हाला नाही माहिती काय आहे ते. जा. नाही नाही आंबर चहा पाहुणा घरातनं आहे का चहा. त्यांचा? तू चहा आणा दे. ओ तात्या पाहुणे शब्द मोडता का तुम्ही. काय नाही काय पाहुणं काय त्यांना काय आवडतं माहिती जा. काय नाही बस बघितलं आमर जा बघितलं का जा आमर जा आता जाऊन मी हवं. जा आमर जा बाई, कशाला आलाय तू? अगं घाबरू नको. तात्याने लावलं चहा नाही मला. भांडण फिरणं होतं ना. भांडण नाही. तुला सोच आहे का नाही माझ्यावर. आता तू काय माझं लग्न लावायला आलाय का? लग्न नाही अगं. सगळं मी पटांगण करतो. तू काळजी करू नको. तू चहा घे आणि चल माझ्या बरोबर. पण तुला कोणी सांगितलंय ते? तू माझ्या विश्वास आहे का नाही. आलो आलो. बरं, जाऊ दे, मी तू आधी- ये चहा घेऊन. काय म्हटलं अरे चहा घेऊन. काय चाललंय काय नेमकं? उरकतंय तिचं. हा या घेऊन ये लवकर. येत आहे का नाही ते पोरग? थांबा जरा मी बघतो. नका राव, थांबा. नाही नाही आता बघतो मी आणतोय चहा. आंबर गेला बोलवायला. मोठ्याने बोलाय राव. आणतोय का नाही सांगा ना. नाही नाही आणतोय चहा.
लवकर आम्हाला काय जायचं नाही नाही लांब गाव आहे आमचं. बरं 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 बरं. अरे चांद रे थांबा की तात्या आलते एवढी कशी काय करता आली आली अगदी सांगायचं अरे पाहुणे ना काय देते ना अरे ते राहू दे ते देते तिच्या अहो मदत करा म्हणलं असतंय का? मदत काय करतोय नाही, आम्हाला. काय नाही. आम्हाला मदत करतोय तात्या. पूजा दे मदत करतोय अजून कोणाला ठेवा मग? त्यांना दे ना हीच मुलगी जाऊ. हा हीच मुलगी अजून कोणाला? त्यांना दे ना चहा खाली. अहो ते मुलगी काय विचारते ह्याला चहा देऊ का त्याला अहो, नाही नको. ते कसं आहे वर्ग मित्र आहे लहानपणापासून एका कॉलेजला होते. हो पप्पा मीठ लागतं यात. लागून दे राजा गोड लागतंय सगळ्याला. बघा तुम्ही मीठ लागतं यात लागू दे लागलं तरी आपल्याला मुलगी पाहिजे. मिठाचं काय करायचं साखरेचं मीठ लागतं या म्हण. नाही काय नाही गोड आहे सगळंच. आता मुलगी चांगली म्हणले कशाला काय लागतंय आपल्याला. नाही कशा चहा अमरला दे की. ठीक आहे आम्हाला दे ना मग का पाहिजे तुला? काय अहो पाजू नाही म्हणली ती प्यायचं का म्हणली चहा म्हाताऱ्याला जरा कसं ऐकू येतं का ग जातो आता जाऊ बाई. जा घरात जा. काय वानगडी काय हो वर्गातले एकमेकाचं ए माकड काय रे तिथं आत अहो बघितलं आत गेली का नाही ती काय करायचं तुला आत गेले का बाहेर जाऊ नाही तर माझं मी तोंड बंद करतो मी त्या वर्गातले येतात ती एकमेकाच्या तात्या बघितलं का हो? पाहू ना चला जरा बाहेर जाऊ बोलू. बरोबर का हो? का? हो, बस, बस. जाऊ, घरी जाऊ. रानात बघून ये. चला रान तुम्हाला धावतो. पाहुणं, बसा मला पोरीचे. हा, रानात. चला बस इथं नवरदेवर. बस इथं. चला रान बघून येऊ की. चला 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 चला. जाऊन द्या काय ती भानगड मला काय कळा नाही. कशाची हो मुलीची रे. तुम्हाला कळा नाही होय पप्पा भानगड काय. भानगड म्हणजे काय माहितीये चांगली पोरगी का हो सोन्यासारखी पोरगी आहे. काय पण आम्हाला जरा थोडं वेगळंच वाटतंय रे. ती जरा याड सरावणीच करते असं प्रत्येक गोष्ट ह्यांना विचारते म्हणजे कसं आहे माहिती का रे तुम्हाला कळत नाही होती याचा तर तुम्ही ओळखून घ्यायचं असते. थांबा थांबा पूरला बोलतो तुम्हाला कळेल. पूजा ये ग आले. डायरेक्ट नवरा नवरीला बोलून बसून देईल की ये ना काय माहिती का पोरगी लय भारी आहे. हा मला बी पसंत पडली पण आता पसंत पडून काय उपयोग आहे? भानगड वेगळीच वाटते. आता तुला सांगतो भानगड थोडी 2 मिनिटं सांगतो भानगड कशी ती तुला भानगड सांगतो. काय रे आम्हाला? हे बस इथं आम्हाला तर बाबा पसंत आहे मुलगी म्हणून म्हणलं. ती त्यामुळे बैठकीला आणली. आम्हाला नक्की सांगला का मला जरा वेड्यासारखीच पोरगी वाटते रे. हो पोरगी किती सुंदर आहे. सुंदर दिसते पण येडपटच वाटते हो. येडपाट माझ्यासाठी चांगली होती तुमच्या पोरासाठी असं नाही येडपटती. तुम्हाला मग तुम्हाला एक सांगतो मी स्पष्ट सांगतो त्या मुलीचं आणि माझं आहे प्रेम एकामेकावर. पप्पा आता अवघड झालं की. झालं की मिठात खडा पाडला की राहा आपल्या. चला आता काय मग. थांबा थांबा बसून जाऊ ऐका की. मी बी तुमच्यासारखा शेतकऱ्याचा पोरगा आहे काय. बर मी बी MPSC करणारा पोरगा आहे. ही बी पोरगी MPSCचा अभ्यास करते. बर बराच वेळा अभ्यास बुवा. कसं आहे माहिती का हे सगळं आमचं जमलेलंच आहे. पण आता तुमचं जे पाहुणं आहे ना जरा काल ते गोळ पप्पा आपलं कसं आता. आता कशाचं काय रे तुला प्रत्येक टायमाला कुठं बी नेलं तर साखरच कमी पडली चियात मिठच आलं कोण म्हणलं मसाला जास्त घातला. काय करायचं काय आता कुठंच काय जुळा नाही सांग बरं तू. काय लागा मला तर आत्महत्या करायची बरी आली तुझ्यासाठी पुरी बघून बघून. नाही नाही खरं काका तुमचं एकच नंबर बोलला तुम्ही. चला आपलं आता काय आहे आता. जाऊ जाऊ आम्ही आहे की तुमचा आशीर्वाद आहे की. आता लागली आमच्या मागे तर पण होती. आता आम्ही बघतो नवरी त्याला कुठतरी काय स्थळ किती पळून लावेल तुला माझा विश्वास नाही का. मला वाटलेलंच तर असं काहीतरी कर. करणार म्हणजे करणार आता आपलं बी सगळं प्लॅन सक्सेस होत चाललाय. थोड्या दिवसात आपण जायचं. ती जाऊ दे पण तू आमच्या तात्यांना कुठं पाठवलं? तात्याला म्हणलं जाऊ रान बघायला तर ते गेलं रान बघा खालच्या माहिती तुमची. तात्याच्या आधी सगळा कार्यक्रम केला. त्यांना तात्याने बोलून दिलं असतं सांग बरं. तात्या एवढा मोठा दुश्मन तात्याने जाऊन दिला असतं सांग बरं. त्यामुळे तात्याला कटवलं. त्या नवरदेवांचं वडिलांना थांबून घेतलं. नवरदेव तर काय शेणा होतं सांग बरं. मिठाचा खडा आणि तिखटाचा खडा. मग थोडं एवढंच वाटलं. याडा नाही याडा नव्हता बेस मीठ टाकली होती होय. चहा भारताने. मग काय तुला काय माहिती बरोबर त्याला कप गेला ती बरं झालं तुमच्या तात्याला नाही गेला ती बरं झाला. तात्यात पेलं तात्याने हाणलं असतं पुन्हा.
बरं ती जाऊ दे तात्याच्या तू कळते मला घरी हे तात्या कुठे येत असतात तो पाहुणं खालच्या राहणार येतून तात्याला अरे वा 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 बस 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 जरा बस फार छान काम केलं. हो तात्या ती काय झालं हा. आता मी जाणारच होतो. बर 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 हा. ती पुरीचं पोरग आहे का नवरदेव हा. म्हणजे आजी गचकली वाटते. काय तुमचं पाय गुणच इथलं बेकार व बर बर काय म्हणली? जरा बघतो मी मला चांगलं कळतंय. ऐका की मग ती पाहुणं काय म्हणलं मी येतो 8-15 दिवसांनी. मग हा. मी रडलो त्यांच्या पैसे थांबा म्हणलं राव ही पोरगी काहीतरी करून घेईन म्हणलं पाय बे भरून नाही पडला तू. हा, पडलो पाय मी थांबा म्हणलो थांबा. पण हा मर तुला पोरग कसं काय वाटलं? नाही नाही जोडा काय? नाही, जोडा तुमचं नशीब लक्ष्मीनारायण सारखा जोडा होता. अहो मिळालाच नव्हता असला तात्या. जाऊ दे माझ्यासारखं दलिंदर नका मिळालं तुम्हाला जावाई पण काय नटिवतोय मला काय नटिवतोय. अहो काय नटवायची गरज आहे तुम्हाला? अरे एक पांढरा कशाने झालंय आयला ते पूजा सांग की तात्याला काय तात्या. सांग तात्याला माझं काहीच खरं वाटत नाही. काय खरं नाही ती. बर हा आणि मी काय खोटं बोलतो सांगा बरं. त्याच्या मी मरणाचा पाया पडलो मी अहो. असो का? आता मी असं त्या दलिंदर आहे 7.5 मी सारख्याला नका देऊ तुमच्या पूर्वी चांगलं पण नटिवतोय. त्यातून नटवलं तेव्हा टपसं. हराम कर कुणी करता चालला काहीतरी त्याचं काम आहे हो. नालाय काय नालाय. तात्या तुम्ही ऐका चांगलं पाहुणं होतं त्याचं काम आहे टाकसाळकर. जाऊ द्या थांबा 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 ऐका. तू उठीच उठ. ऐका आधी की, उठ. ऐका की. मायचा दलिंदर तुझ्या माझी काय इच्छा होती हा? बरं का इकडे तिकडे कुठं पाहुणं बघणार का हा. गावातली गावात अमरला देऊन टाका. अमर चांगला आहे. हट. होडीतून काळ तोंड करतोय तो माझं हरामखोर. जगात मला तोंड दाखवाल जागा ठेवून नाही तू. लाज वाटत नाही तुला? आता घेऊन मरण्याचा टाइम आला मला. हा हे प्रकरण आता बाबा तात्या तुझ्या हाताबाहेर गेले. खरं नाही काय? आता त्या सरपंच सचिन भाऊकडे जायला पाहिजे आणि त्याला ह्याचं कांडक पाड बाबा. त्याशिवाय आता इलाज नाही माझा. इलाज नाही माझा. इलाज नाही माझा. गव्हाण की कुठं जातोय ना नालायक कडू कुठला गावला का गावला का तुला हो लागतोय कडू अरे का तिथं बसतो किती का नाही टेंबा फिरतो तू. अरे पण काय झालंय काय सांगतील का नाही त्या टाकसाळ्या? मला पूजा कस तरी आलत दोन जीव एकत्र हा. केलं नाही वाटलं होतं. आणि मी काय केलंय? काय केलंय हा? आणि काय करायला ठेवलंय तू? काय केलं सांग ना. काय केलंय ते तात्या मारण्याचा हातोय त्या पूजेला. अरे पण कशामुळं काय कारण तुझ्यामुळे आहे? भांडण लागलेत. बया हे जा वाटतं का नाही तुला बाया काय बाबा? मग मी कशामुळं कशामुळे म्हणतोय म्हणजे आम्ही एवढा मोठा जाळ करून टाकसाळ्या काय केलंय? काय केलंय करायचं काय ठेवलंय तू? सांग ना काय केलंय ते. आणि मला विचारतो काय केलंय सांग बरं. काय सांग बरं मग सांग तुला तुला तोंडून ऐकू दे सांग. तू पूजाची नांबरची मला तात्याला काय सांगितली काय काय सांगितली अरे एवढं वागाल काहीच केलं नाही मी. वागा हा आणि काय गटरीत हात घालला तू काहीच वागाल केलं नाही मी. नालायक बोल बरं काय केलंय? काय केलंय हा काय काय करायचं काय ठेवलंय मला ती सांग नाही एकदा तू सांग ना काय केलंय सांग. मग ते कशाला तात्याला जाळ लावला पडतो काय हा आमर असा करतो आमर तसा करतो आमर हे केलं ती केलं अरे मला एखादं काय- दोन करून सांग तुला काय अरे टाकसाळ्या मला काय वाटलं एवढ्या शिगाला गोष्ट पोचणार नाही. कशाची टिंगल असते का रे आता मला काय माहित की एवढं वगळ होईल म्हणून राजा, वातावरण. ही बरोबर नाही बरं का हा ही बरोबर नाही पण हे बाबा आता हितनं पुढे माझी चूक झाली. आता हितनं पुढे काय करायचं सांग. का आपल्या काय तुझा विश्वास नाही तू काहीतरी असा खेळ करणार गोड बोलणार मला बी आणि नेमकं बरोबर अरे पण टपसाळे आता चूक झाली म्हणतोय ना. झाली ना हा मग आता एक आयडिया करावं लागेल सांग काय करायचं ते. 5 रुपये काढावं लागतील वर्गणी बरं बरं गोळा बरं करावं लागतील दोघाचा हुकून बरं बरं का आणि त्याला पळून लावण्याचा प्रयत्न काहीतरी करावं लागेल म्हणजे सगळं कोण वर्गण गोळा करायची. नाही, संध्याकाळी असं काय साथ जाऊन तात्याच्या घरी सांग नाही 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 संध्याकाळी सगळं कोण वर्गण गोळा करायची आणि अमरलाल पूजाला पळवून लावायचं. हा नाही तर माझा ऐक हा आणि तिथं तात्याच्या घरी जाऊन सांग अरे नाही म्हणले एकदा शब्द दिला गेला का आता नाही म्हणलं तर. नाही गड्या, बघ तुझं तू मग ती पण मी म्हणतो क्लिअर झालं पाहिजे हो आता ह्याच्या पुढे मी काही करणार नाही. नाही ना हा बरं छोटं विश्वास तुझ्या सांगतोय तुला हो. मग पैसे गोळा करायला सुरुवात करायची काय. हो बिनधास्त पैसे गोळा हा? कर बॉम्बा लुकाव साऱ्या गावात पण मग मी एकटाच फिरू का पैसे गोळा करत. एकटा फिर नाही काय आपण दोघं चौघ जण मिळून करू कसं बी करू पण नाही तर दौंडी देत हिंडतील तुझा नाही नाही सावला नाही नाही. आता एक शब्द दिलाय ना आता मी अमरच्या जेवासाठी आणि पूजाच्या जेवासाठी काहीतरी करतो की धडपड. चालते हा? जा मग जा चल, पण, चल, हो, ठीक आहे, संध्याकाळी हो. काय गोळ करू नको नाही 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 नाही, ठीक आहे. सरपंच
तात्या राम राम. जरा काम आहे तुमच्याकडे थोडं. बोला की काय विशेष? आता काय 4 चव्हाट्यावर मांडू का? चला जरा काम आहे. जावा जावा सरपंच. पोरांना येतो मी. हा हो हो नक्की नक्की. चला. काम आहे माझं एक तुमच्याकडं. काय तात्या काम? आपल्याला समजवता करायचा. अमरचा आणि पूजाचं अतिरेक केलाय त्यांनी प्रेमाचा. काय झालं एवढं? अहो काय झालं म्हणजे काय सांगायचं तुम्हाला. हे बघा तो राजकीय क्षेत्र आहे तुमचा. हो. आणि माझ्या इज्जतीवर त्यांनी घाला घातला त्यामुळे तो माझा क्षेत्र. टाकू काटा काढून हाड खावतो. तात्या मला आता इथून पुढं गावात चांगलं करायचंय. असल्या राजकारणातल्या गोष्टीतून मला त्याच्या मायला त्याच्या काय बोलतोस ना का चावतंय काय? त्यासाठीच केलंय तसं मी. बघा सांगायला लागला का मला. तुम्ही ऐका. हा. जरा डोकं शांत ठेवा. हा काय असेल त्यांचं झालं असेल तर आपण जाऊन त्यांना समक्ष सांगू. त्यांनी जर ऐकलं हा. तर बरंच झालं. हा. पण मी जेवढं माझ्याकडनं होईल तेवढं त्यांना सांग. चांगली समजते त्याला. तुमच्या पुढं त्यांना बोलून घेऊ तुमच्या इथं. चालेल चालेल. हा? आणि समज चांगली द्या. अहो तो ऐकणारच माझं. हा आमरला मी आहे ना. नुसतं ऐकणार नाही. नाही 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 माझं कामच झालं पाहिजे हे. तुम्ही काळजीच करू नका. हा तुमचं काम झाल्याशी मतलब हा, ना. बस, तुमच्या बस. पोरीला त्रास होणार नाही एवढं करणार. बरं हा? बरं बरं. चला तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. चालतंय चालतंय चला. सटई काय कोण पाहुणे येऊन गेल्यात काय? नाही नाही आपल्यासाठी बसायला आहे. असं होय. हा. मला मस्त वाटतं हे. हा? वा अरे घर कोणाचं आहे. तात्याचं आहे. तात्या चांगलं बांधलंय. हा होय होय. घरकुलचं दिसतंय. हे पहिल्या पार्टीने दिलेले आपल्या पार्टीचं नाही. बर कुणी का द्यायना पण मिळलं ही महत्वाचं. मिळेल बरोबर आहे. आमरला फोन करून बोलवतो मग. हा बोलवा बोलवा. हा हॅलो. अरे अमर कुठं आहे तू? हा जरा त्या पूजाच्या घरी ये. जरा काम आहे. काय ये ये. नाही तात्या ये. हा ये लवकर. काय म्हणला हरामखोर. येतो येतोय तात्या. येत आहे का. लय वेळ लावलाय त्याने. हा ये अमर ये. नाही तात्या काय करत ये. काय सचिन बाप कशाला बोलू नये काय. अरे काय आहे, तात्याने आता भेटलं. तात्याने सांगितलंय जरा मग असं करतोय तसं. काय चाललंय? कंप्लेंट केली असेल काय तुमच्यापाशी. दुसरं काय करायचं तात्या. तात्याला येत आहे का दुसरं. नीट बोल. ए तात्या गप्पा सांगतोय ना मी. ही ए एक एक जण सांगा. मी काय तुमचं ऐकाय नाही आलोय. मिटवाय आलोय. एक एक जण सांगा. हा. मिटवाय पुरीला हाणताय माणूस. रोज कुत्र्याने हाणते पुरीला. अरे त्याची मुलगी. मग त्याची मुलगी काय मारून टाकायची. त्याची मुलगी म्हणून असं नाही पाहिजे. अहो काहीतरी आहे का नाही सांगा बरं. पण तू पण जरा विचार कर. तुला काय पटत नसेल तर गप बसायचं ना. त्याची मुलगी तिकडे मारल हाणन काय पण करन. आपण सचिन भाऊ जीव आहे आमच्या एकमेकावर सांगा बरं. अरे कसला जीव. आमच्या इज्जतीवर घालायला लागला हरामखोर. हो तात्या मी प्रेम केलंय. आवाज करू नको. ए, तात्या. तात्या असंच करतोय. मी प्रेम केलंय. गप बस. कशाचं प्रेम केलं रे. तात्या. थोडीची अक्कल नाही कमवायला तुला. कशाचं प्रेम केलंय. जाऊ का मी? एक दिवस थांबा. एक दिवस साहेब होईन मी बी. हा तू होशील तर होशील. आज काय स्थिती तुला. मग गावातला म्हणते माझाच ही माझाच होता बेत पैसे हे? असं म्हणेन. कशाला माझा तुला कोण रे त्या स्थिती चोर. पूजाचं तुझ्याबद्दल आहे का काय मत? अहो सचिन भाऊ प्रेम आहे आमचं. अहो हे तर म्हाताऱ्याला कळतंय सांगा तात्या, बरं. पूजाला बोलवा बरं. पूजे बघितलं का बोलले तरी की बिन जरा करायचं. इकडे ये लवकर. अहो ती पोरगी तुमची. अहो पोरगी असली म्हण काय झालं. आरती करू का तिची अशी. नीट हाक मारा. पूजा बेटा म्हणा. ये पूजा बेटा. ये पूजा ये बाई. इथं बस. इथं बस इथं बस. तिथं काय बसू इथं बस. तिथं बस. बापा बसी बसत. असं- याचं असं- काय हे करतो होय रे. म्हातारा शियाना नाही. काय म्हणताय तात्या? काय म्हणतोय बघ हे. सरपंच आपले विद्यमान सरपंच कशाला आले ते? जेवायला. तो कशाला आला इथं. सचिन भाऊ
माझं पूजावर प्रेम आहे, तुम्हाला माहिती आणि गावाला माहिती आहे काय. आणि ही म्हातारं काय करते माहिती का, तिला रोज हाणते घरी, कुत्र्याने मारते ही. सांगा बरं मी काय करायचं मग, मला काय वाटत असेल का नसेल सांगा बरं. तुला काय करायचंय, त्याची पोरगी काय पण करेल. काय मी करेन म्हणजे असं असतं देता बोलून का मला तुमचंच होऊन देता. बोला बोला बोला. 1 मिनिट रागाने बघते म्हातारं, आमचं काही करता बोल बोल तुझं का बोल. मी तुम्हाला तर मी बोललो का. बरं बोल ना आता. बोलतो, आमच्या दोघांचं प्रेम आहे. जा हो, मी अमरचं पण ऐकलंय आणि तात्याचं पण ऐकलंय. आता तुझं म्हणणं काय अमर बद्दल सांग. तुझं आहे का त्याच्यावर प्रेम. हा आवडतं ना. ऐकलं का तात्या. बघा ना सगळं खरंच होणार. आता पुरीला जीव आहे माझ्यावर. बघा बघा डोळं बाहेर पडायला लागलं त्या म्हाताऱ्याचं. काय म्हणते पोरगी ते. अरे आमचं सोनं खराब, सरपाला नाव ठेवून काय उपयोग. बरोबर आहे. आणि मग का देता तिला त्रास. काय देता तिथं खलास करून टाकेल वेळ आली तर. बघितलं सचिन भाऊ, हे असं करतं म्हातारं. बघू कसा खलास म्हातारा करता येते. नोकर तरण्या ते बी म्हातारा व्हायचंय. लक्षात घे. आम्ही आधीच गप म्हाताऱ्या. ए, इकडे बघा शांत राहा. हा बोल पुढे. आता तुम्हाला कळलं का ना आमचं प्रेम आहे. बरं माझ्यात वाईट काय सांगा बरं. मी काय दारू पितो का जुगार खेळतो का मी काय करतो सांगा की. मी कष्ट करतो, कामान जगतो, नंतर मला आई वडील. हा मग एवढे सांगा जीवाला जीव देणार पोरगी हिला मी साथ दिली तर काय अडचण आहे सांगा बरं. तात्या काय म्हणणं आहे तुमचं. अजिबात पास नाही मला. काय म्हणणं आहे म्हणजे तुम्हाला कळत नाही का. बरं काय माझ्या दोष आहे सांगा. अरे काय दोष आहे चिंदी चोरा. तुझी कवडीची अक्कल नाही तुला कमवायची. माझ्या लाड झाल्याकडे तू काय सांभाळणार आहे. अहो सोन्यासारखी पोरगी सांभाळून पटते ही. अरे काय सोन्यासारखे समजलं. तुला कापडे आहेत का घालाय नीट. मलकी का कपडे असणार पण इमानदारीच कपडे. आम्ही काय चोऱ्या करून आणले नाहीत कपडे. कपडापर्यंत जाऊ नका ऐका. त्याच्या. काय कापडा बरोबर माझ्या लेकराला तू तात्या ही मळकीच इथं. वनवास आल्यावर काय करणार. तेव्हा कुठे जाता ना तुम्ही. ऐका आमची काय लांडीला बारीची नाहीत. आणि आम्ही काय दरोडा घालतो काय रे. आम्हाला माहिती होता तो ए, आवाज नीट बोल. आवाज नाही ए, बोलतो की मी बघ. तात्या तात्या दोघं गप बसा की. आम्ही मिटवाय आलो का झक माराय आलोय काय. जरा नीट भाषा वापरा तुम्ही बी. हा बघा बस तुमच्या मनात होत्या काय व्हायचं. दोघं पण नीट आहे का माझं. हा. तुमचं मिटवायचंय ना. हा. हा तुझं कशाचं काय नाटक लावलं. हा कशाची नाटकं लावलेत का. बरं जाऊ दे तात्या, तुम्ही जावा आता. कोण जावा. जा बरं ए तुम्ही थांब आता. पूजा. ए, आज अजिबात खर्चलाच नाही. करून जाऊ दे. काय ते आम्ही आलो परत काय आम्ही रिकामा नाही सारखं सारखं यायला. ऐका सरपंच तुमचं तुम्ही सांगा फैसला काय करायची. तुम्हाला मुलगी द्यायची का त्याला. नाही द्यायची अजिबात. नाही ना? हा. अमर चल मी काय ते बघून घेतो. बरं चालतंय. काय बघून घेतो तू. मग ए, ए, वैरी आहे. त्याला काय म्हणत नाही. ए म्हाताऱ्या नीट बोल. अजून नीट बोल. नीट बोल नीट बोल हा, तू. तू नीट बोल. चल हा. चला अमर चल. अरे जा. ए, अरे, अशी जा. काय जायची ना ताकद नाही. बघितलं काय का? करायचं. बघितलं का हा? कसं करतोय? त्यामुळे मला जीव अमर, तुटतो. तुझा स्किल तू. तुला तयारीला मी आहे तुला. कुठं चालली. हा? अहो तात्या अगं बस खाली. आवत आता काय धीरे कान फाडीचे. बस. शांत हो, बस जरा इथं. शांतच होतोय बाबा. बस बस मी काय सांगतोय ते नीट आहे. बरं, काय चुकलं माझं सांगा बरं. एवढं अहो, अमर. काय औषध माझ्या डोळ्यातनं पाणी येते. अहो ती पूजा इतकं मारते ना माझं असं हृदय जळून गेलं होतंय. मला रात्रात झोप आहे ना ती एवढं अत्याचार करते ती पूर्वी माझ्या पुढे ढसा ढसा रडते. काय करा सांगा बरं मी. तर तू माझा ऐक. बरं हा तुम्ही सांगता त्या तुम्ही नको म्हणला तरी हा विषय सोडून देतो. ती म्हातारं बार आहे बोड्याचं आहे. हाईच हाईच हा. हं. आपण काय करू तुझी न पूजाची तयारी कर पळून जायची. तयारी पण सर ते सचिन भाऊ पैसे जर अडचण तेव्हा त्या म्हाताऱ्यावर कोणी का तुम्हाला करते का नाही 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 फोन त्याचा उचलत नसतो आता. मरू देते हा. हो तू आणि पूजा हं. बोला तुमची जायची तयारी कर. पैसे मी पैसे तुला लागल तेवढे पैसे देतो. मी बस गावातून ना? थोडं गोळा करतो हा. निम्मार तुम्हाला नको आणि येतं. तुला लागल ही मदत करतो. बरं. तुला वाटल्यास तर गाडी वगैरे करून देतो. तुम्ही तुमची तयारी करा. वाटल्यास तर तुझं वरच्या मंदिराच्या टेकडीवर मंदिर आहे ना तिथं लग्न लावून बरं आता देतो. एक काम करा संध्याकाळी आपण ते सगळं जमा होऊ तिथे बरं. नियोजन मी पूजाला घेऊन येतो. चालतंय आणि आपलं चालतंय काय असेल चालतंय ते. काय नाही. तू तयारी कर मला बोलवून घे तिथं चौकात तुला पैसे वगैरे देतो. चालतंय. सगळे तुझा बंदोबस्त करतो आणि चालतंय, जा चालतंय. बघू ती म्हातारं काय करतंय. मी आहे त्याला महाग गावात. हा चालते चालते. ओके. आतापर्यंत सचिन भाऊ तुम्ही नाही तसली कसली पण कामं केली पण आता
सरपंच झाल्यापासून आता गावातलं चांगलंच काम करायचं हे ठामपणेच लावून द्यायचं गाववाऱ्यांना. अमर आली का? खाली बस, खाली बस. तुला ह्याच्यामुळं बोलवलं मग किती कुठं झालं माहिती ना तुला काय त्याच्यामुळं आज आपल्याला पळून जायचं मी जायचं. हा पोरं म्हणलं तर पैशाची तयारी करतो माझ्याकडून थोडं. अगं तुला वाईट वाटतं मला जिजीमुळे वाईट वाटतंय ना काय. आणि माझा एक पहिल्यापासून शब्द होता की मी लग्न केलं तर 4 चौघात येईन. पण तुझ्या कसं आहे परिस्थितीनं आपल्या इतकं लांब आणून सोडलं ना की आता आपण माघार जाऊ शकत नाही. माहिती ते प्रकरण झालेलं काय झालेलं माहिती आहे मला. तात्याने हाणलं किती बी आणि ती पूजाला पाहुणं घेऊन आलाय. तुला माहिती ना आमच्या दोघात किती जीव आहे एकामेकावर. मग हाय जीव पण आता काय करायचं. काय करायचं का आम्हाला जायचं पळून. हॅलो अरे ऐक की मी यायला लागली बरं का तिकडं. कुठे येऊ? चौकात का? बरं बरं आले. आहेत की दादा बाहेर आहेत. हा येते येते ठेव. पूजा थांब. कुठं निघालीस बाळ? अगं तुला मी तळहासातल्या पोटासारखं सांभाळलंय. हा तू आजारी पडलीस रात्रात मी जागरण केले आणि तू आज ह्या तात्याला सोडून चालली. तुझ्या तात्याला जाऊ दे तात्या मला जाऊ दे आता उशीर होते. नको रे बाहेर जाऊ नको. मी जास्त दिवस जगणार नाही. तुला तात्या मिळाल्याचा निरोप येईल हे ध्यानात ठेव. माझ्या जीवाचं मी काही पण करीन. हा तुला जर तात्या पाहिजे असेल ना तर जाऊ नको. हात जोडतोय म्हातारीची विनंती तुला बाया. नको जाऊ माझे बाळ. नको जाऊ बेटा. मला बाळा तात्याला सोडून नको जाऊ. राहू दे तात्या तुम्ही नका असं करू. नाही जात मी तुम्हाला सोडून तात्या. बरं तात्याला वचन तू आम्हाला भेटणार नाही कधी. नाही भेटणार. वा वा वा. सचिन भाऊ सगळी तयार झाली आता. सगळं झालं सगळं क्लिअर झालं. या बिगा फिगा भरत आधार कार्ड सगळं घेतलं. सगळं पुन्हा अडचण नको म्हणून. बॅग कुठे? बॅग आहे त्या ह्याला आणायला लावली गजाला. शेट बॅग आणि ते सगळं ठेवलं बरं का. बरं चालतंय तुझी काय कर ती बरीच पिशवी आहे ना ती घेऊन ये. पुन्हा आधार यायचे 5,000 रुपये 5,000. बरं बरं जाऊन दे जातो. जाऊ पटापटा. तेवढं घेऊन ये. गाडी कुठल्या साईडला लावली? सांगते आता ते घाईमध्ये असं काय काम माझ्याकडनं पण 40,000 रुपये. अयो सचिन भाऊ आयुष्यामध्ये राव तुम्ही मला इतकी भांडणं केली तुमच्याबरोबर. आज तुम्ही मला कामाला आला. काय आणणं जरी कुठं लांब असला जरी पैशाची अडचण आली तरी कधी पण फोन कर. आणि मी कार्ड नंबर बदललेत बरं का. हो मी काय बोलतो डबऱ्यापाशी नंबर सगळं दिलं. चालतंय तुला बोललो नाही मी. हो काही टेन्शन घेऊ नका. तू इकडे मी बरोबर त्या म्हाताऱ्याला व्यवस्थित हे करतो. तुझी काळजी घे. कंप्लीट होऊन देऊ नका बरं. अजिबात नाही वाया जाईल. नाही तुझ्याची पण काळजी घे. बाहेर गावी जाणार आहे तू. चालतंय चालतंय. सगळं क्लिअर झालं. काय लग्नाचं ती बामणाला त्यांना सांगितलंय त्या टेकडू तुम्ही गपचिप आहे सगळी माणसं. काहीच काळजी कर नाही. काळजी आली कुणी बघायची आधी चाललो. अमर मला बोलायचं. काय बोलायचं? अमर मला नाही यायचं तुझ्यासोबत. तुझ्या तो आजारी पिजारी काय चट्टा बिट्टा करते काय? चट्टा करायची वेळ नाही चला आपलं. अमर प्रेमाच्या पण पलीकडे काही नाते असते. पूजा बंकच करू नको. चला आता एवढं झालं या. सचिन भाऊ सांगा बरीला काहीतरी. काय झालं तुला आता एवढी मोठी तयारी केली? मला आट्या घ्यायची का पाळी आली मला तू अशी करते. दिवसभर पोरग हिंडताय ती वन 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 सगळं काय. अगं सगळ्यांनी पैसे करून लाख रुपये गोळा करून दिले. सचिन भाऊच्या इतकं पैसे तू अशी करते म्हणल्यावर काय जीव देऊ का मी? तू अशी का करायला टाकली आता? जायचं नाही का तुला? नाही जायचं. सचिन भाऊ आम्हाला तिथं ऐकून तुमचं तुम्ही आता मिटवून घ्या. मला काय असल्या फेंज्यात सारखं पडायचं नाही. बघा तुमचं बघितली जाऊ का मी? हो अमर तू माझं तुमचं मिटलं तर मी गाडीपाशी थांबतोय. मिटलं तर या लवकर. हा बघा घ्या मिटवून. हो तर पूजा हे काय लावलंय तू? अमर मला त्याच्याशिवाय काही जमत नाही. अगं मत जमत नाही. पूजा ही खेळ सगळा तोच करायला लावला. एकतर मी 4 चौघात लग्न करायचं म्हणलो होतो तर तू म्हणली नाही आम्हाला आपल्याला पळून जायचंय. मी केलं आता. आणि आज एवढा मी डाव साजवला. सगळं केलं. कुणी कुणी पैसे दिलं. सगळं केलं. लग्नाचं सगळं केलं. आणि आता तू नको म्हणती काय करायचं सांग बरं का? जीव देऊ मी सांग बरं.
हे मला पटलं नाही तुझं. बरं आम्हाला एवढे दिवस काही ते नातं होतं ना ते विसरून टाक. अगं पूजा, एवढं नातं एका दिवसात विसरू शकत नाही मी. जीव देऊ का तुझ्यासाठी सांग बरं? सगळ्या गोष्टी कशा विसरायच्या मी? शक्य आहे का ते सांग बरं? अगं मी मरण एवढे दिवस काय होतं ना मला माफ करा. तुला हे जर करायचं असेल तर तू तुझ्या मनाने कर. आणि एक लक्षात घे, आयुष्यभर मी तुझी आठवण काढत राहीन. राम राम तात्या. राम 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 राम. बसा. काय झालं तात्या? बरं आहे का? काय चालायचं तात्याचं आता? बरं काय नाही म्हणलं, तात्याकडे चालू जाऊन यावं म्हणलं, काय चाललंय काय नाही. पूजा ना मग चौकात दिसली मला आता. काय चौकात होती आता बघितले, मग चौकात होती. तुला का पेटवायशिवाय काय काम नाही करत दुसरं? अहो तात्याची माहिती सत्य घटना सांगतोय घेऊ तुम्हाला. मी चौकात बघितलं त्यांना, तुम्हाला सांगायला. सजना जर खोटं निघलं तू तुझं तोंड बजरंगबली सारखं लाल करीन. माझं सांगायचं काम आहे तुम्हाला. तू तेवढं सांगायचं काम करत जा. कळीचा नारद कुणी करता? अहो तात्या तुमच्या भल्यासाठी आहे. अरे बर मोठं भलं करणार तो आला रे मला. मी चौकात बघतोय की तो आता माझंच भलं करतोय. अहो चौकात मला दिसली म्हणून सांगायला तुम्हाला. बरं केलं. लाव काढी. तात्याच्या जीवासाठी म्हणलं सांगावं तरी निरूप. तात्या कळलं मारती बाहेर. आता असं म्हणावं लागेल, गाव जळलं गजा बाहेर. हे बघा, माझं सांगायचं काम होतं, मी सांगतो वारं तुम्हाला. बाबा, बघा. वारं माझ्या साजण्या. जाऊ का तात्या मग मी? जा पहिल्या गाडीने जा. बघा, चौकात आहे बघा ती. बघ तर मी काय करायचं ती. काय होता त्या? बसा. कुठे गेलता? काय नाही बाहेर गेलते. खरं सांग बरं, कुठे गेलते? खरंच बाहेर गेलते होता ते. अमरकडे गेलते ना? हा गेलते आम्हाला. काय आहे तुला काय लाज नाही? बापाला उचेन देते एकीकडे तू, आणि खुशाल तू त्याला भेटायला जाते. अहो ते शेवटचं भेटायला गेलते. तू माझा केसाने गळा कापायला लागली बघा. आता माझ्या प्रेमाचा गैरफायदा घ्यायला लागली. हे चांगलं नाही बरं का पोरी तुझं. नाही होता ते शेवटचं भेटायला गेलते मी का त्याला. घेऊ गळाला फास लावून कुठे एखाद्या झाडाला? हो दादा तुम्ही काय बोलू नका हो असं. काय बोलू नका, तू करतीस तसं का बाळ? हा किती तुझ्या पाया पडून सांगितलं, तुझे डोकं फोडून सांगितलं, तरी तुझं हाय हे असंच कस काय करायचं? आता मार देऊन सांगणार मार. हा केसाने गळा कापती होय ह्या म्हाताऱ्याचा? हा अरे वैरीन तू माझ्या मागच्या जन्माची. काय मला केलंय ती फेडायची वेळ आली तुला. मग झालं का तुझ्या मनासारखं? अरे सरपंच झालाय गावाचा निवाडा करायला का? लाज वाटली पाहिजे तुला. झालं ना तुझ्या मनासारखं? जीव पडला का गार तुझा? म्हाताऱ्या नीट बोल की. काय नीट बोल. मुनानी पांढरी झाल्यात काय तुझी? होय होय मुनानी पांढरी राहिल्यात. जरा नीट बोल, माणसं बघून बोल. अरे काय झालं? बघतो काय झालं तुला तन करायला एवढं? मग काय झालं सांग ना. मिटवाय आलता ना तू? हा, मग काय झालं? काय मिटवलं तू? काय राहिलंय मिटवायचं सांग ना. काय मिटवायचं राहिले? तू म्हणला ना, नीट माझी बोल. पोरगी, मी बघून अरे काय घेईन. बोल नको, नीट बोल जरा इज्जत येत. तुझी मुलगी ना, तुझं तू घे ना बघून. हा बरं बघतो मी. म्हाताऱ्या ही सोन्यासारखी पोर आहेत. काय म्हणतो? मी त्यांना एवढं सांगितलं तुम्ही पळून जायची तयारी ठेवा, हा. पण त्या पोरांनी तुमच्यामुळे ऐकलं नाही. त्यांनी तुमचा विचार केला आणि ती दोघं अलग झाली. आणि तू सांगतोय मला मिटवाय आला. जाऊन बघ काय झालंय ती. मोठी घोडचूक झाली माझ्या देवा. मोठी घोडचूक झाली रे. आता पुन्हा नाही होणार अशी घोडचूक. अरे बाळ पूजा काय केलं रे तुम्ही? पूजा माझ्या ईर्ष्यापोटी माझे लेख गमवा लागले रे देवा मला. पूजा कुठे शोधू तुला? देवा पापी माणूस सर मी. पापी आहे पापी. पूजा काय घडलं माझ्या हातून? अगोर पाप रे. तात्या कस काय घडलंय असं? अरे काय सांगू? हा दोन जीवाचा बळी केवळ माझ्यामुळे गेला. त्याला मी जबाबदार आहे.
दोन प्रेमी जीवन वेगळं केलं रे या डांगऱ्याने. वेळ निघून गेलो आता काय वाईट करून उपयोग मला लागून. अरे तात्या अहो काय घडलं इथं बघा अगोदर. अरे काय आता काय शिल्लक राहिलं नाही. पोरगी एवढी मोठी पोरगी गेली आता हाणून घेऊन काय उपयोग आहे तुमचा. आता का बसा मी सांगतो असं करा. वैरी रे वैरी मी. आता बुंबलू नका लय मोठी चूक करून आता बसल्या आता बुंबलून काय उपयोग आहे. नाही तेव्हा कळलं नाही वेळ निघून गेलो आता बोलताय ठोठवा. अरे घाबरू बाबरू. अरे बाबराला लय उशीर आलाय. थांब 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 थांबा आलो तुझ्याकडे मी. का आलं का तुझं समाधान आता जरा. अरे पण बाबरांना मला काय माहिती एवढं घटना घडेल म्हणून. अरे आता जाऊ दे झालं का ज्या सगळी तयारी फोन बिन केलेत का पाहुणाला सांगितलंय सगळ्याला सांगितलंय. सांगितलंय ना हो. आता तुला सांगतो बोल. आता हे तात्याला ग बसव. आता ही म्हातार मरून जाईन. बर बर त्याला हाय बीपी. हो तुला सांगतो आता सगळं नियोजन झालंय म्हणतोय. हा झाले. या तयारी लागायचं होय. आणि अमर कुठे. अयो अरे अमरने आत्महत्या केली काय. थांब 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 पोराला हुडं का अगोदर कुठे आहे अमर ती. अमरने आत्महत्या केली लागा. बस अरे गबस की बाबा काला का माझ्या डोक्याला टेन्शन करायला लागलाय. त्या अमरला हुडक बघू लागा. चल 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 अमरला हुडकू. कुठे विहिरीकडे गेला का बघ कुठं. काय घडलं रे वैर्या पापी. माझ्या हातून कसलं आगोर प्राप्त झालं देवा. देवा मला माफ करू नको रे तू कदापि माफ करू नको. दोन जीवाला मुकले रे माझ्या. ए अमर दिसला का अमर. ए अमर दिसला का. कसं काय झालं तात्या. काय सांगू ताडे तुला. मोठा आगोर पाप. अरे ताई मला अमरला बघायचं का. गावात गेलती माणसं म्हणतात की आत्महत्या केला त्यांनी. अरे देवा किती महापापी आहे रे मी. अमरच्या घरला बी हे आहे. हो दादा अमर दिसला तुम्हाला. कुठं असेल बरं नेमकं ते बसला असेल इकडे तिकडे जाऊन. आजच्या गावात हुडकले राव आम्ही त्याला. फिरतोय आम्ही. अमर अमर सापडा दिसला तुम्हाला तर आम्हाला फोन करा पटकीने. कशा बघतोय म्हणा. लगेच सांगतो. काय तात्याच्या नशिबाला आलं रे देवा 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 देवा. काय केलं तात्या. कुठं गेलं सोनं कुठं गेलं. हे देवा पांडुरंगा रे. इथला इथला अमर बहुतेक विहिरीतच असावं बघ पडल्याला. काय माहिती विहिरीत पडलाय का कुठं गेलाय. विहिरीत काहीतरी दिसतंय वर कापडे अमरचे रग आहे काय रे. नीट बघ नीट बघ नीट बघ. अमर तळात तर जाऊन बसला नसेल. ए येड्या फोकाची जरा नीट बोल की का. मग दिसता नाही का इथं बी. चल बघू दुसरीकडे कुठं तरी. नीट कसं म्हण की चला का अमरला तळात लगेच वाईट तोंडात कसं येतं रे. माणूस का बी तळ चांगलं बोलत जाईल जरा. काय बाई आता बसले देवा देवा करी. अरे 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 असं कसं रे घडलं बाबा. काय रे अमरने मी काय केलं काय नाही कळलं अजून. ती एक भूमिका उठली गावात. काय झालं काय माहिती रे देवा. अमर काय करतोय सकाळपासून तुला हुडकतोय. काय झालं. काय काय करतोय तू. कसा का बसला इथं. काय झालं सांगावं लागलं बाबा. आता काय जर झालं तरी सांगा ना मला. अरे सांगतो अमर पण तू घरी चल पहिलं. घरी काय झालं माझ्या. सांग जे नको घटना तीच झाली घटना. अमर एक तुला सांगतो तू घाबरून जाऊ नका फक्त. अहो मी घाबरत नाही. मला सांगा लवकर. मला दम निघा नाही आता. काय झालं सांगा. पूजाचं काय. अरे जे नको आहे तीच घटना झाली बाबा. मला सांगा ना पूजाचं घरी काय. चल.
पूजा केली त्याने घात करून घेतलाय स्वतः तेच जीवाला नाही होणार असं चुकीचं बोलताय काय करायचं यायला तर काय करायचं मग बरोबर ना तुम्ही सांगा तुम्ही चेष्टा करताय माझी म्हणून पूजा गेली सोडून पूजा जगातून गेली काय पडतो खोटं तुम्ही सांगा मला चेष्टा करताय म्हणून खोटं नाही वाईट वाटलं फुरकत आलोय तू घरी चल घरी चल वेड्या जीवाला ह्या आता काय र करावा वेड्या जीवाला ह्या आता काय र करावा तुझ्यासाठी पूजा मे आता कुठ फिरावा तुझ्यासाठी पूजा मे आता कुठ फिरावा अन्न पाणी मला आता कस लागन गोड कुठ येऊन भेटू पूजा उठून सांग ना मला थोड अग तुझे हे कोमल रूप वाटत तुला पुन्हा पुन्हा पहावा अग तुझे हे कोमल रूप वाटत पुन्हा पुन्हा पहावा तुझ्यासाठी पूजा मे आता कुठ फिरावा तुझ्यासाठी पूजा मे आता कुठ फिरावा उठता बसता तुझा मला आता सारखा होईल भास शेवटचा चाकू दे तुझ्या तोंडातला प्रेमाचा रस अग भोळ्या भाबड्या जीवाला कसा दिला ग दुरावा अग भोळ्या भाबड्या जीवाला कसा दिला ग दुरावा तुझ्यासाठी पूजा मे आता कुठ फिरावा माझा जीव सारा पूजा तुला मी वाहिला अमरणी प्रेमाचा बेरंग पाहिला माझा जीव सारा पूजा तुला मी वाहिला अमरणी प्रेमाचा रंग बेरंग पाहिला शेवट माझं काही चुकलं असल तर मला माफ कराव शेवट माझं काही चुकलं असल तर मला माफ कराव तुझ्यासाठी पूजा मी आता कुठ फिराव तुझ्यासाठी पूजा मी आता कुठ फिराव पूजा